नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शंभो डेअरी फार्मर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज ज्ञानेश्वर भाऊंकडं 10 ते 12 म्हशींचा लॉट आलेला आहे. तर सगळ्या म्हशींच्या किमती जाणून घेऊ आणि विचारू त्यांना काय म्हशी काय काय दामाच्या आहेत. नमस्कार भाऊ. हो नमस्कार, जय श्रीराम. बोला भाऊ, आज 10-12 म्हशी आहेत. काही विकल्यात का म्हशी आज? काही हेच म्हशी राहिले आपल्याकडे, बाकीच्या म्हशी दिल्यात. हे म्हशी राहिलेल्या आज सगळ्या टॉपच्याच म्हशी आहेत भाऊ. हा भाऊ, टॉपची वाघीन दाखवा ना शेतकऱ्यांना. 16-17 लिटर दुधाची गॅरंटीची. भाऊ, किती वेळाची म्हशी? ही तिसऱ्या वेताची 8-10 दिवसाची कच्ची. काय किंमत हिची सांगायला? ही दिली भाऊ 1,70,000 रुपये दिली. हा का? हा भाऊ, शेतकरी समोर आल्यानंतर कमी जास्त होतील ना? होईल ना भाऊ, 100% कमी जास्त होईल. या म्हशीची आम्हाला डिटेल द्या बरं. ही म्हैस किती वेळाची? ही म्हैस ही पण तिसऱ्या वेताची. काय किंमत होईल या म्हशीची आल्यानंतर शेतकरी? आता ही आपण 1,45,000 रुपये दिली. देणार कसे शेतकरी आल्यानंतर? आता आपण हिचे सांगायला 1,65,000 रुपये सांगितले होते, पण 1,45,000 रुपयाला दिली. कमी जास्त होईल यावर. त्याच्यानंतर ही मुर्रामध्ये या म्हशीचे काय होतं आता? ही म्हैस 1,40,000 रुपये दिली. म्हैस तर लय मोठ्या मापाची. हा, एक नंबर मोठ्या मापाची. ती पण 12-13 लिटर दुधाची. हा ना? त्या म्हशीची काय होईल किंमत? 1,40,000 दिली. ती पण? हा, 1,40,000 दिली. ही थोडी कमी दिली भाऊ. ही केवढ्याला दिली? ही 1,28,000 दिली. ही 12-13 लिटर दूध काढी. हा का? हो, ही चौथ्यांदा असा. आपल्या डेअरी मार्फत खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुम्ही काय काय बोलीमध्ये म्हशी देणार बरं? आपण शेतकऱ्यांना अंगाच्या साडाच्या दुधाची गॅरंटी म्हशी देऊ. हा का? हो आणि काय पावतीवरती लिहून देणार का? हो, पावतीवरती लिहून देणार ना शेतकऱ्यांना. आणि गाडीचं कसं नियोजन, ट्रान्सपोर्टचं कसं आहे बरं? ट्रान्सपोर्ट जर शेतकऱ्यांनी जर गाडी जर आणली तर मग तसं काय अडचण नाही. शेतकऱ्यांनी जर गाडी जर नाही आणली तर आपण गाडी करून देतो. आणि तुम्ही तुमचा एक माणूस पण देता ऐकलं मी सोबत गाडी हो, सोबत. हो. आपला माणूस- मशीनची काळजी घ्यायला. हो, आपला माणूस पण मशीन सोबत राहतो शेतकऱ्यांच्या घरी. त्याच्यानंतर ह्या मशीनचं काय? या मशीन काय ही किंमत म्हैस आता आपल्या गोठ्यावर जाते. ही म्हैस थोडी कच्ची आहे म्हणून मी विकली नाही. आहे? एक तरी 15 दिवस घेईन म्हैस. हा का? हो, या म्हशीची काय किंमत आहे दादा? हिचे सांगायला 1,60,000 रुपये. 1,60,000. आल्यानंतर किती होईल किंमत? काय आल्यानंतर करू शेतकरी जर आपल्या इंस्टाच्या तुमच्या 1,35 पर्यंत होईल का? हो, होईल ना. 31-35 पर्यंत होईल. कमी चालेल. जास्त त्यानंतर ही म्हैस एक बरेच एक 10-12 दिवसाची कच्ची म्हशी. हा, ही 10-12 दिवसाची कच्ची. या म्हशीची काय किंमत आहे दादा? हिची सांगायला 1,50,000. 1,50. हो, ही म्हैस दाखव. ही जाणलेली ताजी वेलेली म्हैस. हिला सध्याला मागणी चालू आहे. या म्हशीला किती रुपयाची मागणी चालू आहे साहेब? या म्हशीला सध्याला आपल्याला 1,40,000 मागू राहिली. म्हैस दाखवा काय. ही 15-16 लिटर दूध काढली. 16 लिटर का? हो, 15-16 पिळून देणार ना? 100% पिळून देऊ आपण शेतकऱ्यांना. पाहू शकता मित्रांनो, अशाच खात्रीशीर पार्टी. म्हशी आपल्या जय शंभो डेअरी फार्मवरती तुम्हाला खात्रीशीर म्हशी खरेदी करून मिळतील. एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा. दादा, आपलं नाव आणि नंबर सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर वायरागर, गाव घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा आलेनगर. मोबाईल नंबर 9156073302. आणि या म्हशी घ्यायचे म्हटल्यावर कुठं यावं लागेल? आपला पत्ता सांगा. आपलं गाव घोडेगाव आहे, शनी शिंगणापूर जवळ, आयलेनगर जिल्हा. संभाजीनगर आणि अहिल्यानगर रोडला, रोड. हवेला. आणि आपला गोठा गावापासून कुठे? घोडेगावातच आहे. प्रॉपर घोडेगावमध्येच आहे का? घोडेगावमध्येच. तर पाहू शकता मित्रांनो, अशाच खात्रीशीर म्हशी खरेदी करण्यासाठी ज्ञानेश्वर भाऊ यांना एकदा अवश्य संपर्क करा आणि खात्रीशीर 14, 16, 18 लिटरच्या बोलीमध्ये म्हशी खरेदी करा. धन्यवाद.